नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात जास्त 7 जागा महाराष्ट्रात रिक्त होणार आहेत. इथल्या निवडणुकांवर सगळ्यांची नजर आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशिवाय विरोधी पक्षातील शरद पवार आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे नेते रिटायर होणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील संख्याबळाचे समीकरण असे आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. भरधाव वेगात आलेल्या 4चाकी सुझुकी गाडीने दुचाकीला धडक दिल्याने 4 जण जखमी झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आष्टे गावाजवळ घडली. या अपघातातील जखमींमध्ये पती-पत्नीसह मुलगा-मुलगी अशा एकाच कुटुंबातील 4घांचा समावेश आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरासह जिल्हाभरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 5 दिवसांत सुमारे 200हून अधिक जणांविरुद्ध रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आदिवासी भागातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन पदभरतीत आदिवासी फर्स्ट धोरण लागू करण्यात येणार आहे. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील. दारू पिऊ नका असे सांगणाऱ्या मुलावर कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना धडगाव तालुक्यातील जर्ली येथे घडली. या प्रकरणी पित्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून एकाने हाताबुक्क्यांनी मारहाण करीत पती-पत्नीला जखमी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील वागदे गावी घडली. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. राज्यात कृषी कर्जाच्या आकडेवारीची जुळवाजुळव केली जात असून त्यासाठी कृषी कर्जाची माहिती पोर्टलवर मागवण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत नवापूर तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथील निवासी शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5वीच्या वर्गात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या 3 तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा नंदुरबार शहरातील कामनाथ महादेव मंदिर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरमध्ये चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ढोल ताशांच्या मिरवणुकीपेक्षा वेगळी वाट धरत या चिमुकल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट सायकलीवर विराजमान करून वाजत गाजत मिरवणूक काढली. नेहमीप्रमाणे सायकल चालवणाऱ्या या मुलांनी आपल्या सायकलीला भगवे झेंडे आणि फुलांनी सजवले होते. मोटरसायकल दुरुस्तीच्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना शहादा येथे घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा सौर ऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आरोप चुकीचा आहे. अधिक क्षमतेची रास्त गरज असलेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे. सामान्य घरगुती ग्राहकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत पुरवठादारांच्या दबावामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे. अयोध्यातील श्रीराम मंदिर जम्मू काश्मीरप्रमाणेच गुजरात राज्यातील सागबारा येथील कुलदैवत देवमोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र आदिवासी भवन उभारण्याची मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत केली. या मागणीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवी दिल्ली येथील विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रातर्फे 17 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे विश्वभूषण राजे शिवछत्रपती विशेषतः परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखिल भारतीय आयोजित परिषदेस शिवप्रेमी व शिवस्वाभिमानीसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी.के. सिंग, महासचिव तथा संरक्षक जनार्दन देसले पाटील यांनी केली आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा बर्डीपाडा येथील जय अंबे शिवालय तथा सोमेश्वर महोदव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी विधिवतपणे देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा एकक व विद्यार्थी विकास विभागातर्फे नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशामुक्ती शपथ उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एम.जे. रघुवंशी होते. कुटुंब, समाज व स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसनाधीनतेपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, नशामुक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन उमवीचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य डॉक्टर एम.जे. रघुवंशी यांनी केले. शहादा तालुक्यातील मसावद ग्रामीण रुग्णालयात मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 131 जणांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यावर उपचार करून समुपदेशन करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील राजापूर गाव शिवारातून शेतात लावलेले सोलरसह वायरिंग, कंट्रोल बॉक्स असा एकूण 50,000चा मुद्देमाल अज्ञातांनी लांबविला आहे. सुरेश रमेश पाडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस गुलाब वसावे करीत आहेत. धडगाव तालुक्यातील चुलवड गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. डोंगर दऱ्या ओलांडत नदी नाल्यांमधून पाणी आणावी लागत असून उन्हाळा सुरू होताच परिस्थिती अधिकच बिकट बनते. त्यामुळे प्रशासनाने पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बैठे पथक, भरारी पथके आणि परीक्षा हॉलमधून थेट व्हिडिओ चित्रीकरणाशिवाय उपद्रवी केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर. यामुळे 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीचं प्रमाण कमी राहिले. तसा दावाही शिक्षण विभागाकडून करण्यात आला. परंतु ज्या केंद्रांवर थेट चित्रीकरणाची सोय नव्हती अशा ठिकाणी मोबाईलद्वारे चित्रीकरण झाले. परिणामी अशा ठिकाणी काही प्रमाणात कॉपी सुरू राहिल्याचे बोलले जाते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आता हायटेक होत आहेत. एसटी तथा डिजिटल युगाचा आरंभ झाला आहे. सामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या कॅशलेस सुविधेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता एसटीतील सवलतधारकांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. महावितरणाकडून नंदुरबार शहर व जिल्ह्यात नवे स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. शुक्रवारी यातील अनेकांचे वीज कनेक्शन अचानक बंद झाले. प्रीपेड मीटर असल्याने ग्राहकांना तारीख टळल्यानंतर कनेक्शन सुरू राहील अशी अपेक्षा होती. परंतु 150 ग्राहकांची वीज बंद झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर 60 ग्राहकांनी तातडीने बिलाचा भरणा केला. ग्राहकांनी प्रीपेड मीटरच्या तारखा लक्षात घेत वेळेवर बिल भरण्याचे महावितरणाने कळविले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.